बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे पुण्यातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले होते। पुणे का तुंबतंय या मुद्द्यावरून कोथरूडकर थेट ओढ्यात उतरून आंदोलन करतायत। या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। रोडवरील जो हा डीपी रोडचा घाट घातला जातोय ओढे नाले बुजून, काल जो पाऊस झाला पुण्यामध्ये अक्षरशः रस्त्यांचे ओढे नाले झाले होते, तरी पण सरकार आणि प्रशासकीय अधिकारी याला डोळे झाकताना करत आहेत। पण आज कोथरूडमध्ये हा जो डीपी रोड आहे या ठिकाणी काही बिल्डर लोकांना फायदा होण्यासाठी या नाल्यावर डीपी रोड बांधायचा घाट काही लोकांनी बांधलेला आहे। आणि काल जो मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये आज तुम्ही पाहू शकता की काय परिस्थिती झाली आहे। मला व्हिडिओमध्ये पण बघायला भेटेल की काल किती मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी होतं। उद्या जर का कुठली जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण आहे, राजकारणी का प्रशासकीय अधिकारी, हा आमचा सवाल आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, प्राजक्ता, काल पुणे शहराची अवस्था आपण सगळ्यांनी बघितली होती की अख्खं पुणे शहर काल केवळ 2 तासाच्या पावसानं तुंबलं होतं। कोथरूडची देखील तीच परिस्थिती होती आणि याच कोथरूडच्या नागरिकांनी आता पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। ओढ्यामध्ये उतरत या सगळ्या स्थानिकांनी चक्क पालिका प्रशासनाला कालच्या सगळ्या परिस्थितीसाठी जबाबदार धरलेला आहे आणि ओढ्यात उतरून ही सगळे दृश्य जर आपण बघितलं ना, हे सगळे स्थानिक नागरिक आहेत कोथरूडचे आणि ते त्या ओढ्यामुळं हे सगळं पाणी कोथरूड परिसरात बेसिकली तुंबलं होतं। म्हणजे कोथरूडमध्ये जे काही परिस्थिती झाली त्याला हा ओढा जबाबदार असल्याचा आरोप करत या नागरिकांनी त्या चक्क ओढ्यात उतरत आंदोलन केलेलं आहे। पालिका प्रशासन कोथरूडकडे दुर्लक्ष करते। स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कोथरूडचे आहेत, चंद्रकांत पाटील कोथरूडमध्ये राहतात, खासदार मेधा कुलकर्णी असतील किंवा इतर आमदार असतील, असे बडे भाजपचे नेते किंवा पुण्याचे खासदार, पुण्याचे आमदार सगळे त्या कोथरूडमध्ये राहतात आणि त्यांच्याच परिसरात ही अवस्था काय असा प्रश्न विचारत या सगळ्या नागरिकांनी कोथरूडमध्ये जी दयनीय अवस्था काल कोथरूडकरांची या सगळ्या पावसामुळे झाली होती, जे कोथरूड तुंबलं त्याच्या विरोधात, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन ओढ्यात उतरून करताना पाहायला मिळत आहे। प्राजक्ता, बरं अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।